आदाब, नमस्कार। मैं अशफाक शेख और आप देख रहे हैं न्यूज जनता तक। आइए नजर डालते हैं आज की कुछ छोटी बड़ी खबरों पर। व महिला अभ्यासिकेचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण संपन्न होत आहे। साधारणपणे 1953 मध्ये ही आपली नगरपालिकेची आपली जुनी इमारत, या इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर 7 खोल्या रूम आहेत आणि प्रत्येक रूम मध्ये आपण या ठिकाणी फक्त विद्यार्थिनी आणि महिलांच्यासाठी ही अभ्यासिका निर्माण केलेली आहे। या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरवर 7 रूम मध्ये संग्रहालय निर्माण करण्यात आलेलं आहे। या संग्रहालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले साहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले साहेब यांचा जीवनपट, ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, ज्या संघर्षातून त्यांनी आपल्या सर्वांच्यासाठी त्यांचं जीवन व्यतीत केलं, त्यांनी जो लढा उभारला, जो संघर्ष केला, त्याचं प्रतिबिंब आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की त्यांचं जीवन या खोलीमध्ये बंदस्त होऊ शकत नाही। एवढं महान कार्य या नेत्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। ग्राउंड फ्लोअरवर हे संग्रहालय महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले साहेब यांचा जीवनपट, त्याच्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतरही महान थोर पुरुषांचं ग्राउंड फ्लोअरवर आपण जीवनपट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहिल्या मजल्यावर जी काही अभ्यासिका आहे त्याच्यामध्ये ग्रंथालय, पुस्तकं, रीडिंग रूम, काही डिस्कशनसाठीची व्यवस्था आणि आधुनिक कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून एका वेळेस 12 विद्यार्थिनी कॉम्प्युटरवर पण अभ्यास करू शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मग पिण्याचं पाणी असेल, स्वच्छतागृह असेल आणि इथे सुरक्षेसाठी सुद्धा अगदी शिपाईच्या पासून फक्त महिलांची व्यवस्था या ठिकाणी असणार आहे। आपण समोर बघत असाल आपल्या मालेगावची ही एक प्राचीन वास्तू, हेरिटेज बिल्डिंग, त्याचंही सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। आणि म्हणून मी मालेगाव महानगरपालिकेचं आभार व्यक्त करतो की या प्रकल्पाच्यासाठी साधारणपणे महापालिकेने 35 लाख रुपये आणि शासनाच्या वतीने 1,96,00,000 रुपये त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्यासाठी तसंच जे स्मारक आहे त्याच्यासाठी 2 कोटी रुपये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करणं त्याच्यासाठी 1.5 कोटी रुपये मालेगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। मी वेळेचं भान ठेवतो। पुढे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे, हजारो सैनिकांच्या उपस्थितीमध्ये, मालेगाव वासियांच्या उपस्थितीमध्ये त्याचं लोकार्पण आपल्याला करायचं आहे। तिकडेही सगळी मंडळी वाट पाहते आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने या महान क्रांतिकारकांना मी
नतमस्तक होतो. मी आपल्याला कळकळीची विनंती करतो, जर महात्मा ज्योतिबा फुले साहेब नसते, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नसत्या, तर इथं बसलेल्या महिलांना कदाचित आज स्थान मिळालं नसतं. हे महान नेते जर नसते तर कदाचित भारताच्या पंतप्रधानपदी राष्ट्रपती पदावर महिला अरूढ होऊ शकल्या नसत्या. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना नतमस्तक होतो. इथल्या या वास्तूचं पावित्र्य राखलं जाईल, या पावित्र्याला गालबोट लागणार नाही, यासाठी जे काही करावं लागेल ती करण्याची आपली तयारी असेल. आणि म्हणून या वास्तूचं जपन, या वास्तूची काळजी आपण संपूर्ण मालेगावकरांनी घ्यावी अशी मी विनंती आवाहन करतो. आणि इथं अगदी काही सुधारणा कराव्या लागल्या तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका. त्याच्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी सरकारच्या वतीने, महापालिकेच्या वतीने आपण उपलब्ध करून देऊ. आणि आणखी काही सोयी सुविधांची आवश्यकता असेल तर त्या सुद्धा निर्माण करून दिल्या जातील. एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आजचा अतिशय शुभ दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराच्या सुशोभीकरणाचं लोकार्पण झालंय. आज हा एक भव्य दिव्य प्रकल्प त्याचं लोकार्पण होत आहे. आणि भारतरत्नांच्याही पुतळ्याचं आणि परिसराचं लोकार्पण आपण त्या ठिकाणी करतो आहोत. आणि म्हणून माझी सर्व माता भगिनींना विनंती असणार आहे की या वास्तूचा जास्तीत जास्त विद्यार्थिनी महिलांनी याचा लाभ घ्यावा. इथून शिकून सवरून गेलेली आमची कन्या, आमची आई, आमची बहीण ती मालेगावचं नाव मोठं करेल हा विश्वास व्यक्त करतो. परत एकदा आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. या ठिकाणी एक एक वस्तू बघण्याच्यासारखी आहे, देखणी आहे. ही इमारत असेल, प्रत्येक रूम असेल, त्या रूम मधलं प्रत्येक व्यक्तिमत्व असेल, जुने काळाचे जे आपले घड्याळ होते, घड्याळची शाळा बोलायचे, त्याला दुरुस्ती करायला आज फक्त एकच कारागिरी आहे महाराष्ट्रामध्ये. त्या कारागिराकडून आपण ते घड्याळ सुद्धा दुरुस्त करून घेतलेले आहे. महात्मा गांधीजींचा पुतळा पहिले आपण बघितलेला होता आणि आजही तो आपण बघितलेला आहे. राजू पुढे, राजू पवार, राजू पवारने आणि त्यांच्या संपूर्ण कारागिरांनी, कारण हे फार बारीक निरीक काम होतं, कधी कधी राबवायचं, पण या सर्व बहादरांनी त्यांच्या संपूर्ण टीमने रात्रंदिवस कष्ट केले आणि ही वास्तू आपल्या मालेगावच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा हा प्रकल्प त्यांच्या संपूर्ण टीमने आपल्याला उभा करून दिला. त्याच्यासाठी आपण टाळ्या वाजल्या पाहिजे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्यासाठी पण आपण टाळ्या वाजल्या पाहिजे. त्यांनी सरकारकडून या प्रकल्पाच्यासाठी नगर विकास डिपार्टमेंटच्या माध्यमातून 2 कोटी रुपयाचा निधी आपल्याला उपलब्ध करून दिला. इथं असंख्य पुस्तकं आहेत, महान व्यक्तिमत्वांचं, दैवतांचं चरित्र आहे. ते वाचल्याच्या नंतर त्या 100 गुणांच्या पैकी 1-2 गुण जरी आपण इथून घेऊन गेलो तरी मला वाटतं की आपलं जीवन सफल झाल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून या वास्तूचं पावित्र्य आपल्याला राखायचं आहे. अगदी मोसम पुलावरच ही वास्तू आहे. आणि म्हणून माझ्या बाय भगिनी, आमच्या विद्यार्थिनी, आमच्या लहान मुली यांना कुठलंही काळजी करायचं काही कारण नाही. त्यांची सुरक्षितता, त्यांच्यासाठीच्या लागणाऱ्या सुविधा आपण पूर्ण शक्तीनिशी त्या ठिकाणी त्यांच्या
आणि त्या सोयी सुविधा त्या ठिकाणी आपण निर्माण करून देऊ, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि महिला भगिनींना मी विनंती करणार आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल या पवित्र देवस्थानाला तुम्ही भेट द्या. आपल्या बहिणींना सांगा, आपल्या मैत्रिणींना सांगा आणि हे मंदिर आहे, या मंदिराला तुम्ही भेट द्या, एवढीच कळकळीची विनंती करतो. आपल्या सर्वांचा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब धन्यवाद. 11 एप्रिल 2022 रोजी आपण या ठिकाणी भूमिपूजन केलं. तो दिवस आणि आजचा दिवस यामधलं अंतर बघता आणि एक अतिशय सुंदर काम आपण या ठिकाणी बोलून नाही तर करून दाखवलं. त्याबद्दल सर्वांनी आपण टाळ्या वाजवून साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे आणि सावंत सरांचं देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. सावंत सरांनी हे जे चित्र आहे बाहेर ज्याचं आपण भूमिपूजन केलं आणि हे समोरचं महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे सावंत सरांनी साकारलं आहे, त्याबद्दल त्यांचं देखील आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत या ठिकाणी करायचं.